धम्मपद तिसरी गाथा. धम्मपद यमकोगातली तिसरी गाथा आहे. अक्कोचिमं अवधिमं अजिनिमं अहासिमे ये चतं उपनयन्ति वेरं ते न संमती. मला शिवीगाळ केली, मला मारले, मला हरवले, मला लुटले, अशा गोष्टींचा जे मनामध्ये विचार करत राहतात त्यांच्यातला वैरभाव कधी शांत होत नाही, त्यांच्यातलं वैर कधी शांत होत नाही. तरी जी तिसरी गाथा आहे, या तिसऱ्या गाथेचा हा सर्वसाधारणपणे असा अर्थ आहे जो मी आता वाचला. आणि तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या ग्रंथातून मी तो अनुवाद वाचलेला आहे. आता याच्यात मध्ये आपण जो अभ्यास करतो तर आपण एक एक गोष्ट आपण काय करतोय पाहतोय सुटसुटीतपणे, त्याचा अर्थ लक्षात यावा, गाथेचा अर्थ पूर्ण लक्षात यावा याच्यासाठी आपण प्रत्येक शब्दाचा आधी व्यवस्थित अर्थ पाहण्याचा प्रयत्न करतो. इतरत्र काय अर्थ लिहिलेला आहे थोडासा आपण नंतर पाहू. तुम्ही तुमच्याकडे काही वेगळं असेल तर ते नंतर वाचून दाखवा. मी आधी हा विषय पूर्ण करतो. तर मला अक्कोची म्हणजे म्हणजे खरं म्हणजे अक्कोच हा शब्द आक्रोश करणे असा आहे. आक्रोश करणे म्हणजे एखादा आपल्यावर ओरडतो, एखादा आपल्यावर आक्रोश करत आपल्यावर ओरडतो, त्याला त्यांनी अक्कोची असा एक पाली शब्द आहे. तर अक्कोचीचा अर्थ आक्रोश करणं असा पण आहे. तर त्या आक्रोश करण्यामध्ये तो काय करतो, मला तो आक्रोश करत माझा अपमान करतो, शिव्या देतो, त्या कटू वचन बोलतो, कठोर वचन बोलतो. एवढा अक्कोचीचा अर्थ आहे. त्याने माझा अपमान केला, मुझे गाली थी, कटू वचन कहा, असं हिंदीमध्ये एक अनुवाद आहे. तर अक्कोच म्हणजे तिथे यांनी एक शब्द वापरलाय, मला शिवीगाळ केली. मनामध्ये आपल्या काय असतं की अमक्यानं मला शिवीगाळ केली. अगदी लहानपणापासूनचे आपले काही प्रसंग असतात ते आठवायचा प्रयत्न करा. आपल्याला कुणी काय बोललेलं असतं, अगदी लहानपणचं सुद्धा आपल्याला आठवतं. हा, त्या त्या मुलानं किंवा त्या माणसानं मला त्यावेळेला मी लहान असताना अशी अशी शिवी दिली होती आणि असा असा माझ्यावर ओरडला होता, आक्रोश केला, माझ्यावर ओरडला आणि मला अशी दमदाटी केली, मला शिवीगाळ केली. असे काही लहानपणचे सुद्धा प्रसंग आपल्या डोक्यामध्ये असतात आणि ते वैरभाव आहे. या गाथेतला मुख्य विषय वैर आहे. वैरभाव म्हणजे मनात शत्रुत्व धरणं, मनात एखाद्या विषयीची आढी ठेवणं, हा या गाथेचा विषय आहे. तर मनामध्ये आढी कशा प्रकारे ठेवली जाते तो असं म्हटला, त्यांनी मला शिवी दिली, तो माझ्यावर ओरडला, त्याने मला दमदाटी केली. मग असं आपल्या घरातलं कोणी आपले वडील असो, वडिलांचा पण धाक आपल्याला कधी कधी तो शेवटपर्यंत जाणवतो. आमच्या वडिलांनी असं असं मला बोलले, मला शिव्या दिल्या आणि मला मला त्यांनी असं असं केलं. कधी कधी आईविषयी पण असतं, भावाविषयी असतं, बहिणीविषयी असतं, नातेवाईकांविषयी असतं, चुलत्याविषयी असतं, चुलत भावाविषयी असतं. लहानपणी असेल तर वर्गातला वर्ग, आता त्याला मित्र म्हणता येत नाही, तो वर्गातला मुलगा असेल किंवा वर्ग शिक्षक असेल, तेव्हा आणखीन असे आपण व्यवहारामध्ये जेव्हा जगतो, समाजामध्ये जेव्हा राहतो, जगतो, वाढतो, तर तिथल्या सगळ्या गोष्टींचा आपल्यावर परिणाम झालेला असतो. आणि त्याच्यामुळे एक जी त्रासदायक भावना आपल्या मनामध्ये घर करून बसते. बरेच म्हणजे काहींच्या आता मरेपर्यंत ते घर करून बसते. तर त्याच्यातला एक भाग हा आहे की त्याने मला शिव्या दिल्या आणि त्याने मला दमदाटी केली, त्याने तो माझ्यावर ओरडला, असा या अक्कोची शब्दाचा अर्थ आहे.
अवधी मग त्याच्यात पुढची स्टेप आहे. त्याने मला मारलं, म्हणजे आधी शिव्या दिल्या त्याने मला. त्याने मला शिव्या दिल्या, त्याने मला धाक दाखवला किंवा ओरडला, आक्रोश केला. विशेषतः लहानपणच्या गोष्टी आहेत, मोठेपणी असं सहज होत नाही. मोठेपणी जरा माणसं एकमेकांना घाबरू पण शकतात, त्यामुळे नको. शिवी दिली तर आपल्याला परत ते उलट शिवी येईल किंवा असं, त्यामुळे नाही. आपण ते दाबून ठेवतो. आपण बोलत नाही, परंतु आपल्या मनात आपल्याशी इतरांनी केलेला व्यवहार मात्र आपल्या लक्षात राहतो आणि बरेच वर्ष राहतो. कशामुळं? आपल्याला ते काय चाललंय हेच कळत नाही, फक्त शत्रुत्व लक्षात राहतं. तो माझा वैरी आहे, तो माझा शत्रू आहे, कारण त्याने मला शिव्या दिल्या होत्या आणि त्याने मला धाक दाखवला होता, त्याने मला माझ्यावर ओरडला होता, आक्रोश केला होता, कटू वचन बोलला होता, कठोर बोलला होता. ते लक्षात राहतं. त्याला आपल्या मनाचा वैरभाव म्हणतात. त्यातलं एक लक्षण जे आहे की त्याने मला शिवी दिली, अक्कोची मग मला त्यांनी माझ्यावर तो ओरडला. आता प्रत्येकाने आपापल्या बाबतीत अशा काही घटना घडलेल्या आहेत का त्या आठवायच्या गरज नाही, ते लगेच मनात येतच. आता सुद्धा मी बोलता बोलता तुमच्या मनात तुमचा शत्रू येणार. कोणी जर आधी शिवी दिलेली असेल तुम्हाला, तुमच्यावर कोणी ओरडला असेल, धाक दाखवला असेल, तुम्हाला घाबरवलं असेल, बिचकवलं असेल, असा माणूस, असा मित्र, असा एखादा नातेवाईक आपल्या मनात लगेच येतो. तो आधी त्याने त्याने मला शिव्या दिल्या. अवधी मग म्हणजे अवधीचा अर्थ त्यांनी मारलं. आधी शिव्या दिल्या, दुसरी त्याच्यावरती पुढची स्टेप काय असते? मारतो. मला मारलं. आता मला मला मारहाण केली तर ही गोष्ट तर मला वाटतं खूप दिवस लक्षात राहते. तुम्हाला जेवढा जास्त मार बसला असेल कोणाचा, ती गोष्ट जास्त मनात राहते. मी माझं जे आत्मकथन लिहिलं, माझी जीवनगती, माझं आत्मकथन आहे. माझं चरित्र नाही म्हणत मी त्याला, माझं आत्मकथन आहे. माझ्या मनातल्या गोष्टी त्या मी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. 100-200 पानाचं ते पुस्तक आहे. सहज माझे अनुभव मला माहिती व्हावी त्याच्यासाठी मी ते लिहिलेलं आहे. कारण सगळ्या गोष्टी लक्षात राहत नाही. मग काय करा, प्रसंगानुरूप ते लिखाण आपण करून ठेवलं की मग आपल्या लक्षात येतं की आपल्या मनात काय चाललेलं आहे. तर आपल्याला मन पाहणं हाच मुख्य विषय. आपला मन पाहणं, मनापर्यंत पोहोचणं, मनात काय काय चाललंय, म्हणजे मनोधम्म, मनात काय काय चाललेलं आहे ते पाहणं, हे 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 सतीचं जागृतीचं काम आहे. मनात ही एक गोष्ट चाललेली असते, तो म्हणजे आपल्यातला वैरभाव जो असतो, आपल्यातलं शत्रुत्व जे असतं, मनातलं शत्रुत्व. शत्रू ही बाहेरची गोष्ट जरी असली तरी शत्रुत्व आत असतं. वैरी बाहेर जरी असला तरी वैरभाव आत असतो. त्रास देणारा माणूस बाहेर असला तरी त्रास आत असतो. दोन गोष्टी आहेत वेगळ्या. आपल्याला त्रास देणारा बाहेर असतो, तो व्यक्ती असेल नाही तर परिस्थिती असेल. किंवा आपली गरिबी, समजा गरिबीचा त्रास असेल, काही लोकांना गरिबीचा त्रास असतो आणि असे अनेक लोक आहेत त्यांची परिस्थिती पहिल्यापासून हलाखीची. मग ती गरिबी ही बाहेर असते की, म्हणजे मला हे नाही मिळालं, ते नाही मिळालं, ते नाही मिळालं, परंतु त्याच्यामुळे होणारा त्रास हा आत असतो. गरिबी बाहेर असते. म्हणजे उदाहरणार्थ आपण जेव्हा कपडे कपडे घालतो तेव्हा हे गरिबाचे कपडे आहेत का श्रीमंताचे कपडे आहेत, हा विषय बाहेरचा आहे. आपण समजा आंघोळीला गेलो तर तिथं आपण आंघोळ करता करता मी गरीब आहे का श्रीमंत आहे तसा विचार नाही. आता त्यावेळेला फक्त आपण आंघोळ करतो. परंतु जर आपण थोडस बाहेर व्यवहारात आलो, म्हणजे आंघोळ असा शब्द मी कशासाठी वापरला का तिथं आपण आपल्यासाठी असतो, तिथे आंघोळ करतो आपण.
कपडे काढलेले असतात सगळे आपण आणि आंघोळ करतो. तिथं आपला बाहेरशी संबंध नाही, पण जसंच आपण बाहेर येतो समजा कपडे घालतो, आता कपडे घातल्याबरोबर आपल्याला अशी भावना होऊ शकते, अरे कपडे जरा व्यवस्थित असते तर बरं झालं असतं. हा शर्ट इथं फाटलेला आहे. आता पूर्वी कधी कधी आपण शिवून कपडे घातलेले आहेत. लहानपणी आपण पाहतो की म्हणजे आपण लहानपणी म्हणण्यापेक्षा आता तर तितकी परिस्थिती सगळ्यांचीच राहिली नाही, पण पूर्वी जेव्हा खूप गरिबी होती, त्या गरिबीचे कधी कधी शिवून फाटलेले कपडे ते असे गोट घालून शिवून काही माणसं काही मुलं ही शाळेत यायची. वर्गातले मित्र मी पाहायचो ते त्याचा पायजामा फाटलेला आहे, पायजाम्यावर यायचा. माझा एक मित्र होता, तो पायजामावर यायचा आणि त्याला तो पायजामा एक दोन ठिकाणी फाटलेला असायचा आणि त्याला तो त्यांनी शिवलेला असायचा आणि तो तसा शाळेमध्ये यायचा. आता इतकी गरिबी आज आहे नाही नाही, त्याच्या त्याच्या याच्यावर अवलंबून आहे, परिस्थितीवर. परंतु ती गरिबीचा मुद्दा जो असतो ना, तो बाहेर असतो, पण त्या गरिबीचा त्रास आपल्या मनात असतो. तसं सब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणतात त्याला, म्हणजे व्यक्तिगत व्यक्ती आणि परिस्थिती, व्यक्तिगत संस्कार आणि बाहेरची परिस्थिती, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तसंच हे आहे, त्यानं शिव्या दिल्या म्हणजे तो बाहेर आहे आणि त्याचा त्रास आत आहे. त्यानं मारलं, तो बाहेर आहे. आता तो जो बाहेरचा आहे, तो बाहेरचा माणूस आहे की नाही हा हा प्रश्नच उरत नाही. पण त्यानं मारलेलं, त्याने मला दिलेली शिवी आणि त्याने मला मारलेली घटना ती मनात राहते. तो मनुष्य कधी कधी हे पण म्हणजे तो नसेल या जगात, तो मेलाय असेल, परंतु त्यानं दिलेला त्रास मात्र आपल्या मनात असतो. मी असा विषय तुम्हाला मगाशी बोलता बोलता माझं आत्मकथन जे मी लिहिलं, त्याच्यामध्ये माझ्या अं, आत्तेभावानं, आता तो नंतर मेवणा पण झाला, माझा आत्तेभाऊ म्हणजे माझ्या आत्याचा सख्खा मुलगा, त्याचा माझ्या वडिलांनी सांभाळ केला. कारण त्याचे वडील लहानपणीच वारले होते. त्यामुळे त्याच्या आईचा म्हणजे वडिलांनी त्यांच्या बहिणीचा आणि या मुलाचा सांभाळ आमच्या वडिलांनी केला आणि ते आमच्या घरातच राहायचे. त्यामुळे तो हक्का, तो आम्ही लहान होतो आणि तो मोठा होता थोडा, आणि तो ते घरातच राहायचे, म्हणजे घराचाच भाग होता तो. त्यामुळे आत्ते भाऊ हा घरातल्या सारखा वागायचा, त्यामुळे घरातल्या सारखाच मारायचा तो. तर त्याने मला एकदा मी असे काही घरातले 1 का 2 रुपये काढून घेतले आणि त्याने ते पाहिलं मला. तर ते तो जो मार आहे, तो त्यानं असा मार दिला होता त्याला मला, का ते माझ्या अनेक दिवस मला थरकाप होत होता, माझा थरकाप होत होता. आणि तो आता या जगात नाही, पण वारला तो, कितीतरी कितीतरी वर्ष झाले वारला तो. परंतु त्याच्यामुळे मला जी मारहाण झाली ती माझ्या अनेक वर्ष डोक्यात होती. म्हणजे मारणारा गेला, पण मार शिल्लक राहिला. ते माझ्यातले संस्कार आहेत, ती माझी व्यक्तिगत गोष्ट आहे. मारणारा गेला, तर काय त्यावेळेला तो आणखीन काय त्याने शिवीगाळ केली असेल, तो गेला, पण त्याला दिलेला मार माझ्या मनात राहिला. आणि माझं आत्मकथन जेव्हा मी लिहिलं, तेव्हा ती घटना मी अं, जेवढी आठवली तेवढी तशीच तशी लिहिलेली आहे. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर माझं ती घटना वाचण्यासाठी ते वाचा तुम्ही, ते आत्मकथन वाचा माझं. म्हणजे माझं आत्मकथन म्हणून नका वाचू, तसेच प्रसंग तुमच्या बाबतीत पण वेगवेगळे घडलेले असतील. घटना घडून गेली, पण परिणाम शिल्लक राहिला, त्याला आपण संस्कार म्हणतो. आणि संस्कारांचा जास्त त्रास होतो. त्याने मला शिव्या दिल्या, कधी काळी दिलेल्या आहे. त्यानं मला मारलं, कधी काळी मारलेलं आहे.
पण मी मरेपर्यंत तो वैरभाव, त्याच्याविषयीचा वैरभाव जो माझ्या मनात आहे तो वैरी आहे, पण माझ्या मनातला वैरभाव मी सोडत नाही. आणि तेच धरून बसतो, म्हणजे मी नाही धरून बसत, माझं मन धरून बसतं आणि त्याचा जास्त त्रास होतो. तो प्रसंग धारणा. घडून हा धारणा धारणा. पकड. धरून ठेवणं, ध्यान, त्याला ध्यान म्हणतात, त्याच्यावरच ध्यान देतोय तो. ज्यानं जे गोष्ट मनाने धरून ठेवली, मन त्याच्यावरच ध्यान देतं, ज्याला ते धरून ठेवलं त्याने, त्याला ध्यान म्हणतात. म्हणून ध्यान ही बुद्धांची शिकवण नसावी असंही मला मला पण वाटतं. अनेक वर्ष करून मी हे विधान करतोय. बुद्धांनी जागृती शिकवलेली आहे, सती शिकव, भान ठेवा की आपल्या मनात काय चाललंय. अनेक गोष्टी आहेत, त्याला धरून 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 तर मनानं आधीच ठेवलेलं, म्हणजे मन आधीच ध्यान करतंय त्याचं. त्याला आणखीन आपण दुसरा ध्यानाचा विषय देतो आणि दुसरीकडे आपण त्याला अडकवतो, म्हणजे मन अडकतं. आणि जे मुख्य काम करायचे, ज्याच्यामुळे त्रास होतो, त्या ह्या गोष्टी आहेत. त्यानं असं केलं आणि त्यानं तसं केलं, मला त्या अमक्या ते, अशी माझी गरिबी होती आणि असा मला त्रास झाला, त्यांनी मला असं वागवलं आणि त्यांनी तसं वागवलं. ठीक आहे, त्यांनी केलं ते तसं. आपल्या मनातला डोक्यावर हा डोक्यावर ओझं घ्यायचं. मनावरचं जे ओझं आहे ते संस्कारांचं ओझं आहे. ते संस्कारांचं ओझं आहे, आणि त्या संस्कार हे दुःख आहेत. सभ्य संखारा दुःखाती यदा पर्याय पश्यती अथ निबिंदती दुःखे हे समगो विशुद्धिया. हे चित्तशुद्धीचं काम कसं आहे? विशुद्धिया म्हणजे चित्तशुद्धी, परियोदपन. हे चित्तशुद्धीचं काम कसं आहे? चित्तात काय आहे, मनात काय आहे, हे पाहिलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मनापर्यंत पोहोचलं पाहिजे, चित्तापर्यंत पोहोचलं पाहिजे. ते चित्त आणि मनाच्या ज्या जाणीवा वेदना या काय आहेत तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्याच्यात उतरलं पाहिजे. हे सगळं ज्या शरीरामध्ये आहे, कायमध्ये, त्या कायमध्ये उतरलं पाहिजे. आणि उतरण्यासाठी आनापान सतीचा एक मार्ग सांगितलाय, की सती म्हणजे जागृती. सुरुवातीला श्वासाच्या पातळीवरती, त्या निमित्तानं कायच उतरतो, मग जाणीवा पाहतो, मग जे चित्त आहे, इमोशन्स, ज्या भावना आहेत. आता ही त्याने मला शिव्या दिल्या, ही चित्तातली गोष्ट आहे. ही ती भावना आहे, ती द्वेष भावना आहे, किंवा ती भयाची भावना आहे, ती चीड आहे, त्याचा तो त्रास आहे. ते चित्त आहे. आणि शब्दाच्या माध्यमातून आपण जे सांगतो ते विचार आहेत, त्या भावना आहेत. वैरभाव ही भावना आहेत, वैर हा शब्द आहे, वैर भावना ही भावना आहे, हे चित्त आहे. तर याचा जो आपल्याला त्रास होतो तो आपल्याला स्पष्ट जाणवला पाहिजे, आणि तो जागृतीने जाणवतो, तो सतीने जाणवतो, तो भानावर आल्यानंतर जाणवतो. तर हे आपल्याला अगोदर पाहावं लागतं, तेव्हा त्याच्यातून सुटका कशी करून घ्यायची हे आपल्या लक्षात येतं. तर त्याने मला शिव्या दिल्या, त्याने मला मारले. आता अनेक उदाहरणं देता येतील, याच्यात अनेक उदाहरणं देता येईल. उदाहरणार्थ आता अस्पृश्यतेचा, बाबासाहेबांनी सांगितलेल्या अस्पृश्यतेचा किंवा जातीयतेचा मुद्दा, जातीचा मुद्दा जो आहे तो अनेक वर्ष मनात आहे. तो त्यांनी मला व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स, असा बाबासाहेबांचा ग्रंथ आहे. काँग्रेसनी आणि गांधीजींना त्यांनी आम्हाला कसं वागवलं, किंवा अस्पृश्यता अस्पृश्यांना त्यांनी कसं उच्चवर्णीयांनी कसं वागवलं, उच्च जातीच्या लोकांनी कसं वागवलं, याचं वर्णन करण्यासाठी बाबासाहेबांनी समजा मुक्ती कोण पथे किंवा धर्मांतर का हे जे भाषण दिलं 31 मे 1935 ला, तर त्याच्यामध्ये ह्याच गोष्टी आपल्या लक्षात आणून दिल्यात बाबासाहेबांनी, की त्यांनी आपल्याला कसं वागवलेलं आहे. आपल्याला सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या त्यांनी दुर्बल करून टाकलेलं आहे, म्हणजे आपली राखरांगोळी केलेली आहे.
आपल्या जीवनाची राखरांगोळी झालेली आहे, ही गोष्ट ते लक्षात आणून देतात. परंतु दुसरी गोष्ट ते लगेच लक्षात आणून देतात की या हे हे प्रश्न उच्चवर्गीय लोक नाही सोडवणार. हा प्रश्न उच्चवर्गीय लोक, उच्च वर्णाचे लोक हा प्रश्न नाही सोडवणार. हा आपल्याला लागलेला कलंक आहे, हा आपल्याला बसलेला घाव आहे, तो आपल्याला नीट करायचा आहे. आपल्याला त्याच्यातून बाहेर पडायचंय. ज्यांनी घाव दिले ते नाही प्रयत्न करणार, ज्यांना घाव बसलेला आहे त्यांना त्यांचं ते काम आहे, म्हणजे स्वतंत्र काम आहे. जसं आता बुद्धांनी एक हे केलेलं आहे किंवा जर तुम्हाला एखाद्याने बाण मारलेला असेल आणि तो तुमच्या शरीरात रुतलेला आहे, आता त्याला बाण धनुष्यबाण ही तो काळ होता, म्हणून त्यांनी तशी उदाहरणं, बुद्धांची उदाहरणं ही त्या त्या काळातल्या याच्यासारखीच आहेत. म्हणजे ते ज्या परिस्थितीत होते बुद्ध आणि त्यांचे अनुयायी, किंवा ती परिस्थिती जी होती त्यातलीच उदाहरणं आहेत. म्हणून काल आता आपण पाहिलं बैलगाडीचं उदाहरण. बैलगाडी, आता आपल्याला बैलगाडी इतक्या सहज दिसत नाही, शहरात तर फार कमी दिसतात बैलगाड्या. त्यावेळेला ते सर्रास होतं. तसं एक बाणाचा मुद्दा त्यांनी सांगितला की एखाद्याने आपल्याला बाण मारलेला आहे आणि तो आपल्या शरीरात रुतलेला आहे, तर पहिलं काम आपण काय करू? ते बाण काढायचं काम आपण करू की कुणी मारलाय तो मला आधी दाखवा, कुणी मारला हा बाण तो मला आधी दाखवा, मी त्याच्याकडे आधी पाहतो मग माझा बाण काढतो. असं होतं का कधी? असं कधीच नाही होणार. आधी आपण बाण काढणार, कारण त्याचा आपल्याला त्रास होतोय. कुणी मारलाय त्याचा त्रास हा ते नंतर ते चालू राहतं. कुणी मारला बघतो आता मी त्याच्याकडे, पण तो आधी बाण काढतो. तसं बाबासाहेबांनी ही गोष्ट आधी लक्षात आणून दिलेली की आधी इतरांनी दिलेले घाव, इतरांनी मारलेल्या गोष्टी ज्याच्यामुळे आपलं मन कंपित होतंय, घाबरतंय किंवा विचलित होतंय, ज्याचे त्यांच्या घावानं, त्यांच्या वागण्यानं आपल्यावर दुष्परिणाम झालेले आहेत, त्याच्यामुळे आपल्यातला आत्मविश्वास खचलेला आहे, त्याच्यामुळे आपण भयग्रस्त जीवन जगतो, द्वेषाचं जीवन जगतो, वैरभावाचं जीवन जगतो, आणि आपल्याला जास्त त्रास, आपण त्याचा जास्त त्रास आहे. म्हणजे वैरापेक्षा वैरभावाचा जास्त त्रास आहे. तर त्याच्यातून आधी बाहेर पडलं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी धर्मांतराचा जो मुद्दा मांडला तो याच्यासाठी आहे. इथं त्या त्रासातून मोकळं व्हायचं असेल तर त्या परिस्थितीतूनच बाहेर पडा. तर हीच गोष्ट बुद्धांनी या गाथेच्या आधारे वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे की त्यांनी मला मारले, त्याने मला शिव्या दिला, त्याने मला मारले, अजीनी मग त्यांनी मला जिंकलं. आता हे जिंकणं हा जो आहे युद्धामध्ये किंवा स्पर्धेमध्ये आपण ह्या भावना नेहमी असतात की त्याने मला हरवलं. अजिनी म्हणजे त्याने मला जिंकलं, त्याने आणि मला हरवलं, त्याने मला जिंकलं म्हणजे मला हरवलं, तो जिंकला मी हरलो. तर ही हार जितीची जी भावना असते, स्पर्धेची जी भावना असते, ती पण आपल्या मनामध्ये घर करून बसते. तर तोही वैरभावाचा एक हे आहे, नमुना आहे. हे ज्याने त्याने आपल्या जीवनातल्या घटना आठवून हे बघायचं आहे. आणि शेवटी ते म्हणतात की मला जिंकलं आणि नंतर लुटलं, म्हणजे माझं जे आहे ते हिरावून घेतलं. आता हे बघा, ह्याच्यामध्ये क्रम फार इंटरेस्टिंग आहे. अक्कोच्छिमंग, अवधीमंग, अजिनीमंग, आहास्य. म्हणजे आधी शिव्या दिल्या, नंतर मारलं, मला जिंकलं आणि माझं हिरावून घेतलं. असे चार 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 टप्पे आहेत जणू काय ते. तर ह्या गोष्टी जेव्हा युद्धजन्य परिस्थिती असायची, आजही वेगळ्या पद्धतीने ती आहे, तेव्हा युद्धजन्य परिस्थिती असायची, त्यामुळे ते तशा पद्धतीने ते मांडलेलं आहे. आपण अशा पद्धतीने
पाहू शकतो की आपण जेव्हा व्यवहारामध्ये जगतो तेव्हा जेव्हा आपण एखाद्या स्पर्धात्मक परिस्थितीत येतो तेव्हा कधी कधी आपण ती स्पर्धा, त्यातलं जिंकणं, त्यातलं अपयशी होणं, जिंकणं किंवा अपयशी होणं, तर हे वेगळ्या पद्धत आपण एखाद्याला ज्याने आपल्याला हरवलं, जो जिंकला त्याच्याबद्दल द्वेष असतो आणि आपल्या हरण्याबद्दल दुःख असतं, यातना असतात. असं हे चाललेलं असतं. आणि त्यांनी फार स्पष्टपणे पुढे सांगितलं, एच तंग उपनयंती. एच तंग म्हणजे ते असं असं जर मनात चाललेलं असेल, चित्तात चाललेलं असेल, तर आपल्यातला वैरभाव कधी संपत नाही. वैरी संपून जातो पण वैरभाव संपत नाही. वैरी संपू शकतो, तो नसेलही पण वैरभाव मात्र हा अशा पद्धतीनं आपल्या मनात घर करून असतो आणि त्याच्या जास्त यातना होतात, त्याचं जास्त दुःख होतं. तर जो हे घोकत बसतो, त्याला एक आपला मराठी शब्द आहे घोकत बसणे. तीच तीच गोष्ट मनामध्ये घोकत बसणे, त्याच्यामुळे तो मनातला वैरभाव, तो त्रास कधीच कमी होत नाही, अशी ही गाथा सांगते. आणि हे सगळं स्पष्टपणे जाणवण्यासाठी आपल्या मनात जर अशा प्रकारच्या काही गोष्टी असतील तर त्या गोष्टी आपण सती जागृतीच्या उजेडामध्ये, प्रकाशामध्ये पाहिल्या पाहिजे. मग त्याच्यातून आपली सुटका होते, असा सर्वसाधारण अर्थ या गाथेचा आहे. तर या गाथेविषयी मला जेवढं सांगायचं होतं तेवढं मी आता सांगितलेलं आहे. तुमच्याकडे काही धम्मपदामध्ये आणखीन काय अर्थ दिला असेल समजा तुमच्याकडचा, तुमच्याकडे जो काही धम्मपद असेल तो, ते पुस्तक, त्याच्यात काही अर्थ असेल आणि वेगळं वेगळं काही वाटत असेल तर आपण त्याच्यावर चर्चा करू शकतो. किंवा आपले जे काही व्यक्तिगत अनुभव असतील काही या संबंधातले, तर ते आपण पाहायला हरकत नाही. मी इथे थांबतो. ज्यांना बोलायचं त्यांनी माईक ओपन करावा. काल एक मला अशी सूचना करण्यात आली की आपण गाथा पाहतो, पण गाथा पाहता पाहता आपण परत सतीच्या मुद्द्यावर येतो आणि मग ते गाथा, तो विषय बाजूला राहतो आणि परत सती साधनेचा विषय येतो. तर मला वाटतं हीच गोष्ट आपण लक्षात घ्यायची, सती जागृतीचा मुद्दा आपण कधी सोडणार नाही. कारण सतीमध्ये येणं, भानावर येणं, जागृत होणं, हीच मुख्य प्रॅक्टिस आहे आपली. आणि त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला एक उदाहरण म्हणून किंवा संदर्भ म्हणून आपल्याला हे अभ्यासासाठी ह्या गोष्टी उपयोगाच्या आहेत. परंतु प्रॅक्टिकल काम जे करायचंय आपल्याला, ते आपल्यामध्ये करायचंय, आपल्या मनात करायचंय, चित्तात करायचंय आणि ते आपल्यासाठी करायचंय, कारण आपल्याला त्याचा त्रास होतो. ही म्हणजे त्याला जागृतीची कार्यशाळा आपण ज्याला म्हणतो, तर कार्य करायचे, काम करायचे काहीतरी. आपल्याला काय फक्त अभ्यास नाही करायचा, म्हणजे आपल्याला फक्त बौद्धिक मनोरंजन करायचं नाही, आपल्याला काय फक्त पाली नाही शिकायची किंवा मला किती धम्माचं ज्ञान आहे हे सांगणं, हा आपला उद्देश नाही. आपल्याला याचा व्यवहारात किती उपयोग होतो, जीवनात किती उपयोग होतो, ही गोष्ट महत्वाची आहे. बोला. आपला आपला मुद्दा जागृतीकडे आहे ना, जागृती भानच आहे ना आपला. त्यावर त्या विषयावर तर यावंच लागेल ना. जागृती आहे, भार आहे, आपलं मन आहे, आपलं चित्त आहे, त्याच्यात होणारा त्रास आहे, त्या त्रासातून मुक्त होणं, हा आपला उद्देश आहे. म्हणून सती जागृतीचा मुद्दा कधी सुटणार नाही. कोणताही अभ्यास घेऊ आपण, म्हणून आपण याला नावच सती धम्म चिंतन दिलेलं आहे. वर्षावासात चाललंय म्हणून वर्षावास. सती म्हणजे जागृती, धम्म म्हणजे जे दिसतं ते, आपल्या जीवनात जे दिसतं ते,
माणूस मनाच्या पातळीवर, चित्ताच्या पातळीवर जे या कायेमध्ये आहे, त्याच्यात जे दिसतं त्याच्याविषयीचं चिंतन, म्हणून सती धम्मचिंतन असं म्हणतो आपण. वर्षा सती धम्मचिंतन. तर खूपच महत्वाचे झाले त्या तिन्ही पण गाथा. हा हा कारण ह्या गाथामधून जुने संस्कार हा. आणि मनात जे धारणा असते, आता घर करून आपल्याला भविष्यात त्रास होतो आणि वर्तमान म्हणजे आपलं कुशल गेलं पाहिजे. ह्या गाथाचा, तिन्ही गाथ्याचा असा उद्देश आहे की आपलं हा. वर्तमान सुखाचं तर आपलं भविष्य सुखाचं. बरोबर. खूप. आणि तुम्ही जे हे केलंय, मला वाटतं त्यात ह्याचा अर्थ एकच आहे काय की असा अंदाज, हा हा धर्मानंद कोसंबी हा हा याचा अर्थ काय दिलाय? मला शिव्या दिल्या, मला मारले, मला जिंकलं, माझे हरण केले, हा याची जे मनात गाठ बांधतात हा. त्याचे वैर शमन पावत नाही. नाही, बरोबर. ते मनात गाठ बांधणं म्हणजे धरून ठेवणं. धरून ठेव. हम्म. मन मन धरून ठेवतं, कारण मनाचं कामच धरून ठेवणं आहे, ध्यान करणं आहे. मनाचं बरोबर. कामच धरून ठेवणं आहे, ध्यान करणं आहे, पकडणं आहे. त्याला हम्म. संस्कार म्हणतात. आणि ती पकड, ती इतकी घट्ट असते का ते मरेपर्यंत, कधी त्याचं भान नसेल तर ते मरेपर्यंत सुटत नाही. म्हणजे मन धरून ठेवलं तो त्रास आहे. मन ज्या गोष्टी धरून ठेवतं, संस्कार ते धरून ठेवते, मुद्दाम करत नाही. मनाचं ते नैसर्गिक कार्यच आहे. म्हणजे आता मन मन काय स्वतःहून किंवा आपल्यातलं मन आपण स्वतःहून निर्माण केलं किंवा मन स्वतःच निर्माण झालं असं नाही. ही नैसर्गिक क्रिया आहे, हा निसर्ग आहे, नेचर आहे. आणि नैसर्गिक गोष्टी, जे मन आलं, चित्त आलं, आपण आलं, सगळंच आलं, हे आपण निसर्गाचंच अपत्य आहोत. आपण ठरवून जन्म घेतला नाही असं मला जन्माला यायचंय मग मी असा होईल तसा होईल मग मी मरल, अमुक अमुक वेळेला मरल, असं काय आपलं जीवन चाललेलं नाही. ठरवून जन्म घेतला नाही, ठरवून मरणार नाही, ठरवून आपण जगत जगत नाही. आपलं जीवन हे कार्यकारण भावावर परिस्थितीनुसार चाललेलं आहे. परिस्थितीचे आपल्यावर जे संस्कार आहेत त्याच्यानुसार आपण जगत असतो. आणि संस्कार हे दुःख आहे, सभ्य संखारा दुःखाचे, हे बुद्धांनी सांगितलेलं आहे. परंतु हे जो प्रज्ञेनं पाहतो, म्हणजे जागृतीपूर्वक पाहतो, समजून घेतो, तो मुक्त होतो. जो हे भानावर समज, जो भानावर भानावर येतो येतो तो तो मुक्त मुक्त होतो. होतो. विशुद्धिया, बरोबर. हेच मग्गो विशुद्धिया. आता विशुद्धिया म्हणजे विशुद्धिया तर म्हणजे शुद्ध चित्त शुद्धी ज्याला आपण म्हणतो ना, परियोदपनम, ते चित्त शुद्धीचं हे ही पद्धत आहे. पहा, जाणून घ्या. सती सती काय करते? पाहते, जाणून घेते आणि त्याच्यातून मोकळ करते. ही जागृतीचं काम आहे. म्हणून नैसर्गिक प्रश्न नैसर्गिक पद्धतीने सुटतो. सती कुठून बाहेरून आणायची नाही. ते आपला मनाचा जो एक गुणधर्म आहे जागृतीचा, माणसाचा, माणसाला मिळालेला, इतर जनावरांना प्राण्यांना तो मिळालेला नाही. इतर प्राणी आणि जनावरांचे जे काही गुणधर्म आहेत ते आपल्यात आहेत. इतर प्राण्यांचे जे काही गुणधर्म आहेत ते आपल्यात आहे. एक स्टेटमेंट आहे मी आता ते तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की म्हणजे थोडक्यात काय की इतर प्राण्यांचे जे अन्न, वस्त्र, निवारा, मैथून, काय म्हणतात त्याला, घाबरणं, स्पर्धा करणं, चिरफाड करणं, म्हणजे आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, हे सगळं मिळवण्यासाठी मनुष्य हा वेगळ्या पद्धतीनं काम करतो. कारण त्याच्याकडे थोडी जागृती आहे आणि थोडे विचार प्रक्रिया आहे आणि त्याची कृती त्या पद्धतीनं होते. आणि तो सिस्टमॅटिकपणे, अगदी पद्धतशीरपणे काही गोष्टी मिळवतो. अगदी कोणत्या थराला जाऊन मिळवतो. डोकं वापरून, फ्रॉड करून, भ्रष्टाचार करून, इतरांना छळून, सगळं करून तो पद्धतशीरपणे ते करतो. इतर प्राणी पण ते दुसऱ्याचं हिरावून घेतात.
म्हणजे एकाने केलेल्या शिकारीवर दुसरा ताव मारतो, असं पण आपल्याला अं, पाहायला मिळतात. आता इंटरनेटवर याच्यावर डिस्कवरीच्या किंवा इतर जे चॅनल आहेत काही अॅनिमल वर्ल्ड किंवा अॅनिमल काय असते किंवा डिस्कवरी मध्ये हा जीवचे जीवन जीवावर जीव अवलंबून आहे असे एक विधान आहे. तसं ते काहीतरी जीवन चाललेलं असतं प्राण्यांचं. आणि माणसाचंही तसंच असतं. बऱ्याच माणसं दुसऱ्याला एक्सप्लॉइट करतात, दुसऱ्याची पिळवणूक करतात, दुसऱ्यावर राज्य करतात, दुसऱ्याचा वापर करून घेतात आणि यूज अँड थ्रो पण करतात. वापरून घ्या आणि फेका असं जे काय कधी राजकारणात चाललेलं असतं किंवा व्यवहारातही बरेच गोष्टी अशा चाललेल्या असतात. असं जे चाललेलं आहे हे सगळं याचे आपण जे शिकार होतो हे सगळ्याच गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. मालकीयत अधिकार गाजवणे. मालकी त्याच्यातूनच मालकीसाठी मालक आहे म्हणून नोकर आहे. प्राण्याचा स- पण गुणधर्म आहे हा. हो, तर ते प्राण्यांचा गुणधर्म आहे तर त्याला पण मालकी पाहिजे असते. म्हणजे आता समजा एखाद्या समजा त्या वाघाने किंवा सिंहाने किंवा एखाद्या हिंस्र प्राण्याने केलेली शिकार, हे तो शिकार करतो, जेवढं पाहिजे तेवढं खातो. दुसऱ्यांनी जर त्याच्यावर दुसरे जर जवळ आले तर त्यांना मारतो. आणि ती शिकार कधी कधी तर अशी सांभाळून ठेवतो एका बाजूला. कधी कधी पाहतो आपण काही कधी शिकार जो आहे ना, एखादा बिबट्या किंवा काही जो झाडावर चढतात तर ते झाडावर नेऊन ठेवतात. ते एखादा मारलेला हरिण किंवा हे झाडावर नेऊन ठेवतात आणि सांभाळून ठेवतात. तर माणसातली पण प्रवृत्ती जी संग्रह प्रवृत्ती जी असते किंवा अं, चोरून काय होतात संग्रह करा काय होतात त्याला म्हणजे कसं आपल्यासाठीच ठेवण्याची जी प्रवृत्ती असते आणि द्यायचं नाही, दुसऱ्याला दान नाही करायचं, ते सोडायचं नाही, त्याचा उपयोग होऊ नाही तर नाही ते एखादा आपला संचय संचय करणे. संचय प्रवृत्ती जी असते ती बऱ्याचदा इतकी घातक असते की काही काही गोष्टी त्या म्हणजे समजा आता समजा आपल्या घरात काही एक्स्ट्रा धान्य असेल तर धान्य आपण त्याला ते बादड लागतात किंवा ते त्याचा भुसा होतो पण आपण कोणाला देत नाही ते. आपल्या घरामध्ये समजा अतिरिक्त धन असेल तर आपण एखाद्या गरजू माणसाला ते देत नाही, ते आपण धरून ठेव नाही नाही आपल्याला उपयोग आलाय, मला उपयोग आलाय, माझ्या पोरांना उपयोग आलाय. आणि कधी कधी अशी वेळ येते की त्या धनाचा उपयोग करायला त्याच्यात ते सामान एवढे आहे पण आता याचं काय करू. ज्या पोरांसाठी केलं ज्यांच्यासाठी केलं तेही मला सोडून गेले, अशी काही लोकांची गत आहे बघा. बरोबर. तर म्हणून दान ही देणं ही फार मोठी गोष्ट बुद्धांनी सांगितलेली आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्याच्यासाठी लक्षात घ्यायच्यात की माणूस जागृत माणूस हे करू शकतो, ते इतर प्राण्यांना करता येत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मनुष्य मन धारण करतं, धरून ठेवतं, त्याच ध्यान करतं आणि त्याचा त्रास होतो म्हणून दुसरं ध्यान करतो. दुसरीकडे म्हण का याचा मला फार त्रास होतो म्हणून आता बघा काही करप्शन करणारे लोक किंवा काही अं, वाईट धंदे करणारे लोक ध्यान साधनेच्या याला 10-10 दिवस 20-20 दिवस 50-50 दिवस जाऊन बसतात कारण इकडं त्रास होतो, इकडच्या कर्माचा त्रास होतो. त्याच्या परिणामातून स्वतःला वेगळं काढण्यासाठी ते तिकडे जाऊन बसतात आणि तिथे जरा शांतता मिळते आणि तिकडून आल्यावर परत त्या उद्योगाला लागतात, असे काही लोक आहेत. असं हे असं चाललेलं आहे. बोला बनतेजी खा. तर बघा लहानपणी जे शिकवलं जातं हो हो. त्या काही काही चांगल्या गोष्टी आठवतात बघा. आठवतात अशा की बहुतेक वेळ सांगितलं जातं की आपल्या म्हणजे स्वतःच्या शरीरावर एखादा घाव जर पडला किंवा जखम जर झाली तर ती कालांतराने भरून निघते. जितकी खोल असेल त्या तितका वेळ त्याला लागतो भरायला. परंतु या मनावर जो आघात होतो तो लवकर निघा. तो काळाने सुद्धा भरून निघत नाही. भरून निघत नाही सर.
ती गोष्ट सतत आठवत राहते. तर जे दाखवलं सर, त्या गाथेमध्ये दाखवलं, त्याची सत्य परिस्थिती दाखवली सर, हो हो की मला मारलं, त्या माराचा जो भाग असतो, त्याचे जे दुःख असतं ते गेलेलं असतं वास्तविक पाहता. परंतु ते मन त्याला धरून ठेवतं, की मला मारलं, हे धरून ठेवतं, की मला ती गाठ सोडवण्यासाठीच आपल्याला सर याच्यामध्ये सती आणि जागृतीमध्ये यायचंय. जागृत मन करायचंय, की हो तो झालेला भाग सोडायचा आहे फक्त. बरोबर. झालेला होऊन गेलेला भाग त्याला बाजूला करायचंय, आणि त्या गाठी एक एक सोडत केलं की आपाप मन शांत होतं, असं माझं मत आहे. हो बरोबर. दोन दोन याच्यामध्ये दोन मुद्दे पण आले. मन शांत करणं एक दोन पद्धतीनं होते. एक तर गाठ विसरून जा, दुसरीकडे ध्यान द्या, त्यानं पण मन थोडं शांत होतं. आणि ती गाठ सोडवण्यासाठी गाठीचा शिरा. त्याचं निरूपण करा, हा, त्याचं निरूपण त्याला करा. त्याला हा वाहू द्या, हा. समजा आता आता त्याला आपल्याला वाहू द्या. हा हा, आता आपण समजा आता माझ्याकडे समजा आता काही आपले जे हे आहे ना आपले, समजा आता अशोक मस्केंनी ते कानात किंवा तुमच्या कानात जे हे आहे, तुमच्या कानात ब्लूटूथ हो, आहे का वायर आहे, लांब वायर आहे, ब्लूटूथ ती आहे का वायर ती आहे? काढून टाकली. हा म्हणजे ज्या इयरफोन. ब्लूटूथ आहे. ब्लूटूथ आहे. पण आता समजा हेडफोन. इयरफोन. अशोक मस्केंच्या याच्या त्यांनी वायर वापरतात, किंवा माझ्याकडे ही वायर आहे, मोबाईलची वायर आहे, हा, इयरफोन बोलतो. इयरफोन. आता हे इयरफोन तुम्ही जेव्हा असे गोळा करता आणि खिशात ठेवता, तर त्याच्यानंतर त्याची अशी गाठ गाठ लागते. गाठ गाठी पडतात बघा. हम्म. आता ही गाठ, आता ही याच्यात गाठी पडल्या ना, तर आता हे काय, समजा एक दोन गाठी, तर तुम्ही त्या गाठी सोडवता तुम्ही, म्हणजे त्याला भेटता, इझिली. त्याला इझिली तुम्ही भेटता. जेवढं तुम्ही त्याच्यात लक्ष देता, त्याच्याबद्दल ती माहिती होते, तर ते तुम्ही त्याच्यात ती गाठी तुम्ही प्रत्यक्ष सोडवता. पण ते प्रत्यक्ष सोडवण्यासाठी त्याला भिडलं पाहिजे, त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे, मग ते मोकळं होतं. तरी एक गाठ आहे ते, बरोबर. तरी एक गाठ आहे. ती खोलण्यासाठी मग त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. त्याला सती म्हणतात. आता हे हो, एवढं सोपं नाही. ही गाठ, या वायरीच्या गाठी इतकी मनातली गाठ सोपी नाही. ती कुठं आहे तेच कळत नाही, मनातले. आणि त्याच्याशी आपला संपर्क नाही. म्हणून कायेत उतरा, अनापानच्या आधारे कायेत उतरा, कायेतल्या जाणीवा पहा, सुखदुःख पहा. त्याचं कारण हे पाहिजे नको हेच आहे. त्याने मला मारले, त्याने मला लुटले, त्याने माझा जिंकलं हरवलं, माझं हिरावून घेतलं. हे टप्पे आहेत ते. आणि हे सर्व काम भानाच आहे. हा, हे सगळं काम भानाचं आहे, सतीचं आहे. त्यामुळे आपण हा जो धम्मपदाचा अभ्यास आपण करतो, किंवा कोणत्याही सुत्ताचा आपण अभ्यास केला, शेवटी त्याचा मतीचा अर्थ, त्याचा उद्देश एकच आहे, की त्या निमित्तानं आपण त्या विषयात शिरतो. पण आपण याचा फक्त बौद्धिक अभ्यास करून, हा आता मला धम्मपदाची 3 गाथा पाठ झाल्या, माझ्या समजलं, पण सर हा सर त्याचं गाथा हा कशी आहे सर? हा सर गाथा कशी आहे ती? अक्कोची मंग अवधी मंग अजिनी मंग हासिमे एचतंग उपनयंती वेरंते संग न संमती. त्याने मला शिव्या दिल्या, नंतर त्याने मला मारलं, नंतर त्याने मला जिंकून घेतलं आणि माझं हिरावून घेतलं. म्हणजे हे टप्पे आहेत हे. तर त्यानं तसं केलं तर तो आहे नाही ही वेगळी गोष्ट आहे. ज्याने हे केलं तो गेला, समजा तो दिसेनासा, नंतर मेला पण समजा तो. पण माझ्या मनातल्या त्या गोष्टी जात नाहीत. बरोबर. करणारा निसटतो, करणारा जातो, पण त्याने जे दिलेले घाव, ते घाव जे मनावर आहेत, घावाची खपली, जसं आता बनतेंनी मगाशी सांगितलं, मनावर घावाची. कोरले जातात. हा कारण मनच त्याला धरून ठेवतं. तो हा, मनाचा बरोबर. दोष आहे, त्याची जबाबदारी दुसऱ्यावर नाही, ती त्या मनाचा दोष आहे. तर ज्याला हे कळत नाही की ते ते झालं, ते का धरून ठेवायचं, ते धरल्याने काय होणार आहे? ज्यानं घाव घातले तो, नाहीतर मग आपण काय करतो, ते जे मनानं धरून ठेवलंय, तो प्रश्न सोडवण्याऐवजी ज्यानं ते केलं त्याच्यात मागे लागतो.
म्हणजे त्याच्याच प्रांतात जातो परत तो. बरोबर. धर्मांतराचा मुद्दा पण असा बाबासाहेबांनी जो मुद्दा सांगितलाय की तुम्ही त्याच प्रांतात नका राहू, तिथंच नका राहू जिथं परत परत गाव बसतील, त्याच प्रांतात नका राहू जिथं परत परत तुम्हाला जात दाखवली जाईल तुमची. तुम्ही त्या आयडेंटिटीतून बाहेर पडलं पाहिजे, म्हणजे ह्या प्रवाहामध्ये आलं पाहिजे. पण आपण काय करतो, त्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं ना, आपण त्याला सोडणार नाही. आता बघा ते चाललंय आता जाळपोळ वगैरे काय चालली, तर त्याच्यात पण हाच मुद्दा आहे नेपाळ. नेपाळमध्ये. त्याच्यातही हाच मुद्दा, त्याने प्रश्न सुटणार नाही, ते प्रश्न अजून गुंतागुंत आहे. आता तुम्ही त्यांनी ज्या लोकांना मारलं, पळवून लावलं, त्यांची प्रॉपर्टी हिसकावून घेतली, त्यांना त्यांच्या पोरांचा पण ह्या तरुणांवर रोष आहे. म्हणजे तिथले जे आधी हे सत्तेमधल्या लोकांची पोरं एन्जॉय करतात म्हणे, आणि आम्हाला सामान्य मुलांना, आम्हाला ते लोकांना इथं कामधंदे नाहीत आणि ते मात्र एन्जॉय करतात, तर त्यांच्या पोरांकडे ते पाहणार आणि शेवटी काय होणार आहे. तर याच्यामध्ये प्रबोधनाचा मुद्दा आहे. आता बघा, नेपाळला बौद्ध धर्माची परंपरा आहे, त्यांनी त्याचा व्यवस्थित वापर केला तर ते परत पूर्ववत होऊ शकते सगळं. आणि एक वेगळा मुद्दा आहे, परंतु असंच आहे, जे जे तुम्ही धरून ठेवतात ते त्याच्यातून सुटका करून घेण्याऐवजी ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांनाच खतम करायचं, त्याच्यात आपणही खतम होतो. म्हणून बाबासाहेबांनी हा वैरभावाचा मार्ग आपल्याला नाही दिला. आपल्याला सामंजस्य म्हणजे ऍडजस्ट करणं नाही, बरोबर. चुकीच्या गोष्टी सहन करणं असा त्याचा अर्थ नाही. थोडस आपल्याला प्रज्ञा आली, ती समज आली की ते मार्ग वेगळाच आहे तो. तिथं सरेंडर होणं पण नाही आणि निष्कारण विरोध करणं पण नाही. म्हणजे त्यांच्याच याच्यात काय म्हणतात, त्यांच्याच आश्रयाला जायचं, त्यांच्याच आश्रयाला जायचं. एक 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 मार्ग काही लोक अवलंबतात की त्यांच्याच आश्रयाला जायचं, ज्याचा त्रास आहे त्याच्याच आश्रयाला जायचं. किंवा दुसरा मार्ग आहे, ज्याला त्रास झाला त्याला खतम करायचं. दोन्ही मार्ग चुकीचे आहेत. जागृतीचा मार्ग वेगळाच आहे. आपल्याला पण त्याच्यातून बाहेर पडता आलं पाहिजे. शक्य झालं तर आपल्याला शत्रूला पण त्याच्या मार्गापासून अलिप्त करता आलं पाहिजे. बुद्धांनी हे केलेलं आहे. बुद्धाचे अनेक विरोधक बुद्धांचे सहकारी का बनले, तर बुद्धांनी त्यांच्या मनातला वैरभाव जाईल अशा पद्धतीने, त्यांच्या मनातले गैरसमज दूर होतील, त्यांच्या मनातला शत्रुता दूर होईल अशा पद्धतीने त्यांनी काम केलं. बाबासाहेबांनी तेच केलं. राज्यघटना काय दाखवते? राज्यघटना हे सांगते का ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांना खतम करा. वैराने वैर शमत नाही. कधीच नाही समजत, कधीच ते शमत नाही. नाही वेरे न, पुढची गाथा आहेच आहे, नाही वेरे न वेरा आणि आम्ही संमती. हा आम्ही मागच्या हप्त्यात चर्चा केली होती सर. हा हा ती चर्चा केली होती बघा, की एकाने रिक्वेस्ट ट्रान्सफर केली आणि ते तिथे आले, दोघांचे सारखे. अगोदर पाहणारा जो तिथे पाहणारा होता त्यांनी त्यांना चार्ज नाही दिला, तर ती मनात एक गाठ धरली गेली यांच्या सुद्धा, की ती हा गाठ ते म्हणजे जखम नाही, वैयक्तिक जखम नाही, परंतु मानसिक त्रास त्यांना दिला गेला. आणि हा यांच्या मनात त्यांच्याबद्दल आडी निर्माण झाली, हा मला हा देत नाही, यांनी मला सोडायला हवं, यांनी जायला हवं, माझं माझं मला द्यायला हवं. हे पण हा मनातली गाठच झाली सर, की हा हा याच्यातही ते हा संदर्भ एकदम कम्प्लीट आला सर, हा की आमचं मन जे आहे ते एखाद्या नको त्या गोष्टीमध्ये अटकत असतं. हा. बरोबर. नको त्या गोष्टीची अपेक्षा धरतं ती, की मला असंच व्हायला हवं. हो आणि ही अपेक्षा पूर्वी आपण केलेली असते, की हो मला या प्रकारे ट्रीट करायला हवं, हे जे माझ्या हाताखालचे यांनी मला अशा प्रकारचा बरोबर. बरं, ते जिथं नेटवर्क हे झालं वाटतं. सुद्धा बोला. धोके असतात. हो हो, व्हेरी गुड, छान. बोला. ज्यांना बोलायचं त्यांनी लगेच म्हणजे थोडस तयारच राहायचं, कारण तेवढा मध्ये गॅप सोडला
तर मग ते सगळं रेकॉर्डिंग मध्ये तसंच येणार आहे. मनात काही मुद्दा असेल तर लगेच ओपन करा. आणि साळवे साळवे गेलेले दिसतात. दांके सर, शेजवळकर सर, किरण कांबळे के के, येस सर. बोला. काय नाही सर, व्यवस्थित झालं. ओके ओके. बिझी आहात तुम्ही? नाही बिझी नाही सर, ऐकतच आहे. हा 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 हा. नक्की झालं म्हणलं, ते जे मनाचा कल आहे ते वारंवार मनात फिरणे, त्या गोष्टी आठवणे, ते सगळं म्हणजे खरंच प्रॅक्टिकल आहे. हो. आणि भानावर जसं राहील तसं फक्त त्याची जाणीव होत राहते. आता त्याच्यातून मुक्त कसं राहायचं हे आपल्याला शिकायचं आहे. येस सर, येस. बोला मीनाक्षी मॅडम, मीनाक्षी वाघ मॅडम. काय नाही, एकदम छान समजून सांगितलं. पण मनातल्या जी घालमेल असते ती निवारणं कसं निवारायचं, त्या गोष्टीवर कसा प्रभाव पडतो असा. हो 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 मन तर आपलं स्थिर नाही, ते तर ताब्यात राहतच नाही, हो हो. एखाद्या माकडाप्रमाणे आहे. हा, जम्पिंग जम्पिंग मंकी माइंड. पण त्यावर आपण कंट्रोल कसं करू शकतो यावर थोडस थोडस बोलू. नाही, तेच काम चाललंय आपल्या सत्रांमध्ये हो. गेल्या अनेक वर्षापासून. त्याला आपण जागृतीची कार्यशाळा उद्देश म्हणतो. तोच आला की हा हा. ते त्याला आपण सती ते सती वारंवार नको त्या गोष्टीचं लक्ष ठेवतो. हो. नको त्या गोष्टीतच गुंत जास्त. हा, तर ते मन कसं काम करतं हेच जागृतीने समजून घ्यायचंय. तर तेच आपलं, त्याच्यासाठीच आपली ही सत्र आहेत. आणि आपण ओके. याच्यावर काही वर्कशॉप घेतो, ज्याला आपण खूप छान वाटलं. हा. ओके. आपण थोडस पुढचं पाऊल जे आहे ते, आता तुम्ही आता नवीन असल्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती नाहीत बहुतेक. तर तुम्ही काही व्हिडिओ ऐकले तर तुमच्या लक्षात येतील, किंवा आपण आता बनतेजी काही शिबिराचं आयोजन करणार आहे, त्याला आपण ह्या गोष्टींची आपण प्रॅक्टिकल चर्चा पण करणार, प्रॅक्टिकल करून पण पाहणार. आणि ते फार सोपं आहे. पण ही ध्यान साधना नव्हे, हे पण मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. केवळ ध्यान साधना म्हणजे दुसरीकडे लक्ष देणं नाही, त्याच्यातच जिथं प्रॉब्लेम आहे, जिथं काटा टोचला तिथं ते काढावा लागतो. हा, बरं, कोणाला काही बोलायचं नाही असं दिसतंय. आपण या ठिकाणी थांबूया. सगळेजण या ठिकाणी वेळेत उपस्थित झाले, सर्वांचे आभार. या ठिकाणी मी थांबतो. आपण सगळे थांबूया. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय.